सर्वप्रथम प्रेमपूर्वक सलाम, नमस्कार, जय भीम आणि सर्व मित्रमंडळींना ईदच्या शुभेच्छा. मी मराठी या पेजने मला आज धार्मिक राष्ट्रवादाचे बदलते स्वरूप आणि मुस्लिमापुढील अडचणी हा विषय घेऊन संवाद साधण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. म्हणून मी प्राध्यापक जावेद पाशा या मी मराठी पेजवरील सर्व सोबत्यांचे जुळलेल्या सगळ्या श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, बदलत्या राष्ट्रवादाच्या स्वरूपामुळे केवळ मुस्लिमांपुढील अडचणीच उभ्या राहिलेल्या आहेत, तर 130 कोटी लोकांच्या या देशामध्ये, 130 कोटी लोकांच्या या संवैधानिक भारतामध्ये जवळपास 50 ते 60 कोटी मागासवर्गीय, आदिवासी, तळागाळातील मोलमजुरी करणारा कष्टकरी समाज, तो हिंदू असो, मुसलमान असो, शीख असो, ईसाई असो, बौद्ध असो, कोणताही धर्मीय असो, त्या सर्वांपुढं आणि विशेष करून या देशाच्या संपूर्ण संवैधानिक लोकशाहीच्या पुढंच बदललेल्या धार्मिक राष्ट्रवादाच्या स्वरूपानं मोठ्या अडचणी निर्माण केलेल्या आहेत. आणि म्हणून मी फक्त मुसलमानांवर बोलत असताना प्रातिनिधिक स्वरूपात मुसलमानांची मांडणी करत असली, त्या अडचणींची मांडणी करीत असलो तरीही ह्या अडचणी समस्त भारतीय व्यवस्थेपुढील आहे. आणि ही व्यवस्था लोकशाहीवादी पुढं धार्मिक राष्ट्रवाद अत्यंत भयानक, म्हणजे व्यवस्था स्थापित झाल्यानंतर, मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळाल्यानंतर 2020 मध्ये एक भयानक परिस्थिती, ज्या देशामध्ये नागरिकांसाठी असंख्य पेरियार रामास्वामी, महात्मा गांधी, त्यांच्यापूर्वी मौलाना अबुल कलाम आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, प्रबोधनकार ठाकरे, इंदिरा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व संत तुकडोजी महाराज, या देशातील सुफी संत, या सगळ्या लोकांनी या देशाच्या संमिश्र संस्कृतीला, या देशाची संस्कृती म्हणून एक भारतीयत्व घडविणारी नवीन संवैधानिक रचना आणि व्यवस्था या देशाला, ती सगळी अशी धर्मवादी राजकारणामध्ये उद्ध्वस्त होतील. आणि 2020 मध्ये सर्वांपुढे एक यक्ष प्रश्न उभं राहील, अशी कल्पना कुणी केलेली नव्हती. पण ही कल्पना नव्हे, हे वास्तव आहे. आज संपूर्ण भारतच अडचणीच्या उंबरठ्यावर उभा राहिलेला आहे आणि या अडचणीच्या विरोधात फक्त धार्मिक राष्ट्रवाद तोंड कोकळून बोंबलतोय आणि आम्हाला गप्प करतो, हे चित्र दिसत आहे. तरी पण जो विषय दिलेला आहे, कारण मी मराठी हा बहुतांश कनेक्टिव्हिटी काहीतरी प्रॉब्लेम होता, कारण इकडे मी सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, वरोरा येथे, आणि पुअर कनेक्टिव्हिटी आहे, म्हणून कनेक्टिव्हिटी तुटली होती. मी पुन्हा कंटिन्यू करतो आहे. मित्रांनो, या धार्मिक राष्ट्रवादानं लोकशाही समोरच आणि संपूर्ण जनलोकांच्या समोर, समस्याग्रस्त समाजासमोर मोठा यक्षप्रश्न आणि अडचणी उभ्या केलेल्या आहेत. मुस्लिम समाज त्यापेक्षा सर्वात जास्त अडचणीत कसा सापडतो आहे याची मांडणी करण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. थोडंसं पार्श्वभूमी आपण तपासून घेऊया की धार्मिक राष्ट्रवादाचे स्वरूप आहे तरी कसे. या देशामध्ये धर्म आधारित राष्ट्रवाद मध्ययुगात कधीही नव्हता. मोगलांचं शासन झालं, तुर्कांचं शासन झालं, 800 वर्ष त्यांनी राज्य केलं. मग तिकडे हिंदू राजांचं राज्य होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं, राणा सांगाचं राज्य होतं, यादवांचे राज्य होते, जाटांचे राज्य होते, आदिलशाही होती, निजामशाही होती. या सगळ्या शायांमध्ये, राज्यांमध्ये, राजेशाहीमध्ये धर्म आधारित राष्ट्रवाद कुठं होता हे जरा कोणी इतिहासाच्या संदर्भात मांडत असेल तर बघा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत प्रचंड ताकदीनं मुस्लिम उभे होते. बादशाह औरंगजेबांच्या फौजेमध्ये आणि त्यांच्या दरबारामध्ये फार मोठ्या संख्येने हिंदू राजे होते.
बाबरचा सोबती, बाबरची फौज ही बहुतांशी राजपूत हिंदूंच्यावर भरोसा ठेवणारी आणि त्यांच्या माध्यमातूनच उभी झालेली फौज होती. अकबर हुमायूनच्या राज्यामध्ये, अकबरच्या म्हणजे नवरत्नांमध्ये सर्वात जास्त रत्न हिंदूच होते. अशा प्रकारे मध्ययुगामध्ये जे राजेशाही होती, त्या राजेशाहीमध्ये राजेशाही होती, धार्मिक राजेशाही नव्हती. धार्मिक राष्ट्रवाद तेव्हाही नव्हता. राष्ट्रवाद तर नव्हताच, कारण राष्ट्रवादसाठी राष्ट्र निर्माण करावं लागतं. राजेशाही हे राष्ट्र नव्हती, सरंजामशाही ही राष्ट्र नव्हती. म्हणजे कुणीही केव्हाही जावं. म्हणजे असं झालेलं आहे की सायंकाळी या राजाकडे होता, सकाळ झाली की सगळं फौजफाटा घेऊन मुघलांकडे जायचं. मग पटलं नाही मुघलांशी तर फौजफाटा घेऊन मराठ्यांच्या राज्यात यायचं, आदिलशाहीमध्ये जायचं, तिकडे राणासांगाकडे जायचं, असंच चालायचं. बहुतांशी वर्तमानाच्या राजकारणामध्ये तसंच चालतं. पटलं नाही की काँग्रेसमधनं निघून भाजपात जायचं, सायंकाळला भाजपापासून पुन्हा समाजवादीमध्ये जायचं, मग पुन्हा राकामध्ये यायचं, पुन्हा शिवसेनामध्ये जायचं, पुन्हा काँग्रेसमध्ये जायचं. स्वरूप बदललेलं नाही. पण धार्मिक राष्ट्रवाद मांडत असताना याची सुरुवात कुठून झाली? या देशामध्ये मध्ययुगामध्ये मुस्लिम सुफी आणि बहुजन संत जन्माला आले. त्यांनी ज्या व्यवस्थेला आव्हान दिलं ती व्यवस्था धार्मिक राष्ट्रवादी नव्हती, पण धर्माच्या अनुषंगानं राज्य करणारी व्यवस्था होती. जसं मुघलांचं आणि मुसलमानांचं राज्य म्हटलं की त्या राज्याच्या पाठीमागे आलिम, मौलाना यांचा एक धर्मवाद उभा होताच. आणि हिंदू राज्य जर म्हटले तर यांच्या पाठीमागे पुरोहितवाद, ब्राह्मणवाद उभा होताच. म्हणजे मौलानावाद, आलिमवाद यांच्या संगनमतानं मुस्लिमांची सत्ता उभी होती, पण सर्वसमावेशक होती. सर्वसमावेशक म्हणजे राजे ते, बाकी प्रजा सर्वसमावेशक, दरबार सर्वसमावेशक असं. इकडे हिंदू राजे, ब्राह्मण पुरोहितशाही त्यांच्या पाठीमागे, जनता सर्वसमावेशक, दरबारमध्ये सर्व लोक, पण वरच्या स्थानी या दोन्ही संस्कृतीमधले रॉयल फॅमिलीवाले वरिष्ठ वर्गीय लोक आणि बाकी जनता. जनता म्हणजे राजकीय अधिकार नसलेली, कष्ट करणारी, स्वतः उत्पन्न करणारी, पैसा कमवणारी आणि त्या पैशातून या राजकीय व्यवस्थेला लगाम देणारी मुस्लिम, हिंदू, 18 पगड जातींची जनता. हे होतं ते राज्याचं स्वरूप. याही राज्याच्या स्वरूपाला एक ईश्वरीय कल्पना, एक पारलौकिक कल्पना या दोन्ही इस्लाममधल्या आणि हिंदू धर्मामधल्या पुरोहितवादानं दिलेली होती. आणि म्हणून सर्वसाधारण जनता ही त्या पारलौकिक शक्तींच्या विरोधात उभी राहू शकत नव्हती. हा एक मध्ययुगातला मोठा खेळ तुम्ही लक्षात घ्या. जसं बादशाह ये गैबी ताकत से, एक खुदाई ताकत से, एक बहुत बड़े अल्लाह की मर्जी से तैयार हुआ है, नो बडी कॅन चॅलेंज, वो अल्लाह का प्रतिनिधी है, अशी मांडणी ही मध्ययुगामध्ये आलिमांनी केली. राज्य दरबारात टिकून राहण्यासाठी, जागा मिळण्यासाठी, किंवा राज्य दरबारामध्ये ही व्यवस्थाच होती. इकडे भूदेव म्हणून ब्राह्मणांनी सर्वाधिकार प्राप्त केला होता आणि ब्राह्मणांच्या आशीर्वादाशिवाय चालूच शकत नाही सत्ता, कारण ब्राह्मण हे देवाचे प्रतिनिधी आहेत. म्हणून यांच्या हिंदू धर्मीय पद्धतीप्रमाणे ही चालणारी व्यवस्था. या व्यवस्थेमध्ये व्यक्तिमूल्य कुठं होतं? व्यक्तिमूल्य मुळातच नव्हतं. मग हे व्यक्तिमूल्य मांडण्याची चळवळ या देशातील सुफी आणि बहुजन संतांनी केलेली आहे. बाबा फरीद, ख्वाजा गरीबुन नवाज, बख्तियार काकी, बुल्ले शाह, ते इकडे जगद्गुरू तुकाराम, एकनाथ, नामदेव, तर शेवटचे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, इकडे राष्ट्रसंत जगद्गुरू तुकारामांचे पटशिष्य बाबा शेख मोहम्मद, हे सगळे संत, हे सगळे सुफी संत. आज संविधान एक व्यक्ती एक मूल्य जे आधुनिक पद्धतीनं मांडतं, त्या व्यक्तिमूल्याची मांडणी, प्रतिष्ठा या संतांनी मुघल आणि हिंदू राजे, म्हणजे मुसलमान आणि हिंदू राजे यांच्या धर्म आधाराने चाललेल्या व्यवस्थेमध्ये, जिथं आम जनता राजकीय व्यवस्थेपासून, प्रशासकीय व्यवस्थेपासून दूर फेकल्या गेली होती, त्यांना मूल्य देण्याचं कार्य आणि एक संमिश्र संस्कृती या देशामध्ये उभी करून एक जनतेची राजनैतिक शक्ती, म्हणजे सुलतान सुफींना घाबरत होता.
संतांना राजे घाबरत होते, कारण व्यक्तिमूल्याची प्रतिष्ठा स्थापना करून जनलोक उभं करण्याचं मोठं काम या देशामध्ये सुफींनी आणि संतांनी केलेलं आहे. म्हणून मध्ययुगामध्ये धार्मिक दंगली दिसत नाहीत, धर्म आधारित संघर्ष दिसत नाहीत. संतांचा आणि सुफींचा संघर्ष राजकीय सत्तेसाठी धर्माचा व्यापार करणारी, वापर करणारी आणि आम जनतेला धर्माच्या नावानं डांबून ठेवणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधातच उठाव आहे सुफींचा आणि संतांचा. ही मेख नीट सर्वांनी आणि विशेष करून मुस्लिम तरुणांनी नीट ओळखली पाहिजे. आता पुढे जाऊया की या देशामध्ये धार्मिक राष्ट्रवादाची मांडणी होते केव्हा? अहो, 800 वर्ष मुसलमान राज्य करतात. राज्यकर्ता मुसलमान असला तरी गावाचा लगान वसूल करणारा देशमुख पाटीलच होता. तिकडे मुघल बादशाह दिल्लीला बसला असला तरी सगळे 96 कुडी सरदार मराठेच होते, बादशाह मुघल. पण त्यांची सत्ता सांभाळणारे सगळे सरंजामदार, सगळे 96 कुडी मराठे मुघलांच्या अधीनच होते. इकडे बादशहा जरी, राजा जरी शिवाजी महाराज होते तरी असंख्य सरदार मुसलमानच होते. राणा सांगा राजा जरी असला तर त्याच्या फौजेमध्ये 38% फौज ही मुसलमानांची होती. याचा अर्थ धार्मिक राष्ट्रवाद तेव्हा सुद्धा नव्हता. जर असं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा म्हणून राजा जयसिंग राजस्थानमधून निघून दिल्ली वरून पुण्यापर्यंत आला नसता आणि शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा आणि राजा जयसिंगचा पर्यायाने बादशाह औरंगजेबांचा विजय व्हावा आणि शिवाजी महाराजांचा पराजय व्हावा म्हणून पुण्यातील ब्राह्मणांनी कोटचंड यज्ञ 3 महिने केले नसते. अशा प्रकारे मध्ययुगामध्ये राष्ट्रवाद नाही आणि धर्मावर आधारलेला धार्मिक राष्ट्रवाद तर मुळीच नाही आणि संघर्ष पण नाही. जे दिसतं ते राजकीय संघर्षाच्या स्वरूपात आहे, फक्त राजकीय संघर्षाच्या स्वरूपात. देवाच्या धर्माच्या स्वरूपात राजकीय संघर्ष नाहीच. तो नंतर दाखविला गेलाय, मांडल्या गेलाय. कसं? केव्हा? ब्रिटिशांनी नेमकं ओळखलं, या देशाची सत्ता हस्तगत केली व्यापारी बनून, ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून हातपाय पसरत गेले आणि सुरुवातीपासून त्यांनी ओळखलं होतं की या देशाची मध्यवर्ती जी बैठक आहे ती हिंदू मुस्लिम संतांनी सुफींनी घडविलेली एकात्मतेची बैठक आहे. ती तोडल्याशिवाय या देशाची राज्यसंस्था आपल्याला हस्तगत करता येत नाही. म्हणून धार्मिक ध्रुवीकरणाची खेळी नीट ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश राज्यकर्ते या देशात पाऊल ठेवल्यावर खेळतच होते. म्हणजे टिपू सुलतान हा आपल्याला अडचणीचा ठरू शकतो तेव्हा धर्माला मदत घालून मराठ्यांना फोडणं, धर्माला मदत घालून पेशव्यांना फोडणं, पेशवे अडचणीचे ठरत असतील धर्माला मदत घालून मुसलमानांना फोडणं, मुसलमानांना आपल्या बाजूनं करत असताना धर्माला मदत करून काफिर अपने हो नाही सकते, हिंदू अपने हो नाही सकते म्हणून संकल्पना वापरणं, ही सगळी खेळी ब्रिटिश या देशामध्ये आल्यापासनं नियमितपणे चालवित होते. याची योग्य नियोजनबद्ध मांडणी 1817 मध्ये जेम्स मिलने केली. तोपर्यंत या देशामध्ये धर्म आधारित इतिहास नाही, धर्म आधारित राजनैतिक ग्रंथ नाहीत. या देशाचा समग्र इतिहास उपलब्धच नाही. 1817 पर्यंत आहे तो राजेशाहीचा इतिहास आहे. आहेत त्या बखरी आहेत, आहेत त्या नोंदी आहेत, रोजनिशी आहेत, ज्यामध्ये धर्म आधारित संघर्षाची बीजे नाहीत. धर्म आधारित संघर्षाची आणि धर्म आधारित राष्ट्राची मांडणी 1817 मध्ये जेम्स मिलने केली आणि प्रस्तावनेमध्ये घोषित केलं की इट्स अ प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट आहे की या देशामध्ये राज्य करत असताना हिंदू मुसलमान जनतेला विभाजित करणं हा मुख्य उद्देश या ग्रंथांचा असल्याची कबुली जेम्स मिल स्वतः देतो. आणि मग कशी मांडणी केली? या भारताचा 3 खंडामध्ये इतिहास लिहिला जेम्स मिलने. पहिला खंड मुसलमानांचा इस्लामिक राज्याचा इतिहास, पहिला कालखंड हा हिंदू राज्याचा इतिहास. दुसरा कालखंड
मुसलमानांचा इस्लामिक राज्याचा इतिहास आणि तिसरा कालखंड ब्रिटिश कालखंड, ब्रिटिश सत्तेचा, ईसाई नाही ब्रिटिश. आणि ब्रिटिश कालखंड हा सर्वात उत्कृष्ट आहे. हिंदू कालखंड हा मुसलमानांच्या विरोधात संघर्षाचा कालखंड आहे. आणि मुसलमानांचा कालखंड कारण ब्रिटिशांनी सत्ता मुसलमानांकडून हस्तगत केलेली होती आणि त्या काळामध्ये बहुतांशी प्रशासकीय, राजकीय आणि आर्थिक शक्ती मुसलमानांच्याकडे असणे नैसर्गिक आहे. कारण 800 वर्ष राज्य करत आलेले होते. त्यामुळे ब्रिटिशांना सर्वात मोठा फाईट देणारा जो समूह होता, जे राजकीय चॅलेंज होते, ते मुसलमानांचेच होते. त्यामुळे मुसलमानांचं खच्चीकरण सर्वात आधी करायचं ही एक गोष्ट पुढं ठेवून ब्रिटिशांनी मुसलमानांचा इतिहास लिहित असताना ते क्रूर कसे होते, त्यांनी हिंदूंचं दमन कसं केलं, 800 वर्ष राज्य करत असताना जास्तीत जास्त मंदिरच कशी पाडली, राज्यसंस्था चालवत नव्हते, बलात्कारच कसे करत होते आणि धरलं लोकांना की बनवलं मुसलमान, हे कसे करत होते, अशी मनोरंजक कथात्मक मांडणी ज्याला कोणत्याही प्रामाणिक संदर्भाचा बेस नाही, पार्श्वभूमी नाही, अशी खोटी रचना इतिहासाच्या माध्यमातून जेम्स मिलनं केली. आणि हा भारताचा धार्मिक ध्रुवीकरणाचा आणि धार्मिक राष्ट्रवादाच्या मांडणीचा मुख्य प्रवाह आहे जेम्स मिलचे हे 3 ग्रंथ. याच्यामध्ये हिंदू कालखंड मांडत असताना ब्राह्मणी व्यवस्थेला उचलून धरलंय जेम्स मिलनं. आणि या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये हा देश किती सुजलाम सुफलाम होता, मग ब्राह्मणांच्या दिशानिर्देशाखाली हिंदू राजे कसे सुखाने राज्य करत होते, जनता कशी शिस्तप्रिय होती, कशी सहिष्णू होती, वगैरे वगैरे सगळी मांडणी जेम्स मिलनं केलेली आहे. त्याचं कारण असं होतं की 1917 जेम्स मिलनं ही मांडणी करण्यापूर्वी या देशातील ब्राह्मणी बुद्धिवंतांनी आम्हीही बाहेरचे आर्य अत्यंत श्रेष्ठ वर्णाचे आणि तुम्ही ब्रिटिशही बाहेरून आलेले अत्यंत श्रेष्ठ वर्णाचे, आमची संस्कृत आणि तुमची इंग्लिश भाषा ही मूळची एकच आहे, त्याची उत्पत्ती एकाच उत्कृष्ट भाषेतून झाली, हा समन्वय अनेक ग्रंथांमधनं घडवून आणलेला होता. मिनिट मांडणी करतोय. हा समन्वय 1817 जेम्स मिलने ग्रंथ लिहिण्यापूर्वी मांडलेला होता. म्हणून जेम्स मिलने हिंदू राष्ट्र मांडत असताना बहुतांशी ब्राह्मणी संस्कृती आणि वर्णाला आणि राज्यसत्तेला उचलून धरले. अशा प्रकारे या देशामध्ये हिंदू विरुद्ध मुसलमान असा संघर्ष निर्माण करणाऱ्या दोन्ही ग्रंथाची रचना जेम्स मिलनं केली. पुढं काय घडलं, तोपर्यंतही या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान विभाजित झालेला नाही. विभाजित करण्यासाठी जी रूट्स लागतात, जी मुळं लागतात, त्याची मांडणी जेम्स मिलनं करून ठेवली. 1857चं युद्ध झालं आणि 1857च्या युद्धामध्ये ब्रिटिशांच्या लक्षात आलं की या युद्धामध्ये हिरिरीनं भाग घेणारी जी जनता आहे ती हिंदू आणि मुसलमान म्हणून धर्माच्या नावानं आलेली नाही, धर्माच्या नावानं ती आलेली नाही, ती भारतीय म्हणून आलेली आहेत. आणि हा मोठा समूह कष्टकरी समूह आहे, हा शिपाई आहे, हा शेतकरी आहे, हा लहान मोठा व्यापारी आहे. म्हणजे 1857चं बंड हे जनतेचा उठाव असल्यासारखा बंड होता, परंतु नेतृत्व मुसलमानांच्या हाती होतं. म्हणून 1857 नंतर तो बंड मोडीत काढत असताना प्रचंड हल्ला, प्रचंड नरसंहार मुसलमानांचा ब्रिटिशांनी केलेला आहे. म्हणजे गालिब तेव्हा जिवंत होते बघा. आणि 1857च्या त्या युद्धामध्ये गालिब दिल्लीला होते. तर मिर्झा गालिब यांची कुल्लियात नावाचा ग्रंथ आहे, पुस्तक आहे, आत्मकथा आहे ती. त्याच्यामध्ये ते लिहितात की 3 दिन के गदर के बाद, 3 दिवसाच्या या बंडानंतर मी जेव्हा माझ्या घराची खिडकी उघडली, वरती होती पहिल्या माळ्यावरती, तेव्हा काश्मीरी गेटकडे, दिल्लीच्या काश्मीरी गेटकडे माझी खिडकी उघडत होती आणि सरळ रस्ता जोपर्यंत जात होता तिथपर्यंत माझी नजर जात होती आणि जिथं रस्ता दिसत नव्हता अंधुक्ष, तिथपर्यंत मी डोळे उघडून पाहत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जेवढी झाडं होती त्या झाडाची कोणतीही मुख्य फांदी अशी नव्हती, मुख्य फांद्या अशा नव्हत्या जिथं स्वातंत्र्य संग्रामात लढणाऱ्या लोकांचे शव लटकलेले नसतील.
काश्मीरी गेटकडे उघडणारा रस्ता, त्याच्या दुतर्फा जेवढी माझी दृष्टी पाहत होती त्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या झाडांवरती स्वातंत्र्य संग्रामात युद्ध करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे शव फाशीवर लटकवलेले होते आणि बहुतांशी मुस्लिमच होते. आणि ते म्हणतात की 3 दिवस नळातनं पाणी यायचं, नालीतनं पाणी यायचं, तर रक्तमिसळीत पाणी यायचं. एवढा मोठा नरसंहार घडवला 1857 नंतर. बदला घेतला ब्रिटिशांनी. पण याही काळात मुस्लिम हे प्रशासकीय आणि राजकीय जागेवर आहेत. त्यांना खालसा करणं ही निकडीची राजकीय गरज, प्रशासकीय गरज. म्हणून मुसलमानांना खालसा करण्याची एक वेगळी मोहीम ब्रिटिशांनी या देशामध्ये राबवली आणि मुसलमानांना प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेतून बाहेर काढण्यास सुरुवात झाली. परंतु देशीय व्यवस्था चालवत असताना भरणं देखील करणं, ती पोस्ट भरणं देखील गरजेचं होतं. तर 1857 नंतर या देशामध्ये संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेमध्ये जास्तीत जास्त ज्या हिंदूंना घेण्यात आलं ते कोण? ओबीसीला शिकण्याची वाचण्याची मनाई होती, शाळाच नव्हत्या. अनुसूचित जाती जमाती, अस्पृश्य जाती जमाती गावाच्या बाहेरच होत्या. मग मुसलमानांना मायनस करून जास्तीत जास्त भरती जी करण्यात आली ते हे आर्यवंशीयच होते. ते ब्राह्मणी वर्णातील उच्चवर्णीय आणि ब्राह्मणच होते. म्हणून ब्रिटिश काळामध्ये 90% 95% जी प्रशासकीय यंत्रणा एकाच वर्णाच्या हातीखाली, एकाच जातीच्या हातीखाली दिसते, त्याची ही मूळ आहेत. आणि याच वेळेस एकीकडे हिंदू म्हणून ब्राह्मणीच वर्णाला, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांपर्यंत तर शिक्षणाची दारं उघडलेलीच नव्हती बहुजन समाजाला. आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये 1902 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण देईपर्यंत बहुजन समाजातील 18 पगड जातीचा समावेशच नव्हता. मग 1857 नंतर ब्रिटिशांनी मुसलमानांना बाहेर काढून जी भरती केली ती बहुतांशी या उच्चवर्णीय ब्राह्मणी वर्णातीलच लोकांची होती. या लोकांना भरती करत असताना धार्मिक राष्ट्रवाद मांडणं ब्राह्मणी वर्णातल्या लोकांनी ब्रिटिशांशी सहानुभूती किंवा आपली सत्ता, आपली प्रशासकीय यंत्रणा टिकून राहावी म्हणून छुप्या स्वरूपात मांडायला सुरुवात केली. खुल्या स्वरूपात याच 1857च्या युद्धानंतर तत्काळ आलेल्या बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंद मठाने सुरुवात होते हिंदू राष्ट्रवादाच्या मांडणीची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हिंदू राष्ट्रवाद ब्राह्मणी व्यवस्था के अलावा कुछ भी नहीं है. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की ब्राह्मणी राष्ट्रवादाच्या नावाखाली किंवा ब्राह्मणी संस्कृती आणि राष्ट्राच्या नावाखाली जे हिंदुत्व मानलं जातं ते दुसरं तिसरं काहीही नसून वर्णाश्रमावर आधारित ब्राह्मणी वर्चस्वाची यंत्रणाच आहे. मग ब्रिटिशांच्या काळामध्ये जो हिंदू राष्ट्रवाद आला असेल तो काय जगद्गुरू तुकारामांचा असणार आहे का? तो कबीरांचा असणार आहे का? तो एकनाथांचा असणार आहे का? तो तुकडोजी महाराजांचा असणार आहे का? नाही. बंकिमचंद्र चटर्जी यांनी पहिल्यांदा ब्राह्मणी हिंदू राष्ट्रवादाची मांडणी आनंद मठामध्ये केली. आणि हिंदू राष्ट्र जर या देशामध्ये नांदवायचं असेल तर मुसलमानांवर हल्ले करून त्यांच्या कत्तली केल्याशिवाय पर्याय नाही, ही मांडणी आनंद मठामध्ये आहे. कारण बंकिमचंद्र चटर्जी ही ब्रिटिशांचे नौकर आहेत, सेवक आहेत. आणि ब्रिटिश साम्राज्यामध्ये सेवक असताना ते हिंदू राष्ट्रवादाची मांडणी करतायत कादंबरीमध्ये. आणि या हिंदू राष्ट्रवादाच्या कादंबरीमध्ये विलन कोण आहे? तुम्हाला आणि मला सहजपणे वाटायला पाहिजे की ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्याचा लढा चालू आहे तेव्हा आनंद मठमध्ये ब्रिटिश विलन असतील. नाही, बंकिमचंद्र चटर्जींनी जेम्स मिलचा कित्ता गिरवीत आपली वर्णश्रेष्ठवादी वर्चस्ववादी भूमिका कायम ठेवण्यासाठी आणि ब्रिटिशांशी जुळवून घेण्यासाठी आनंद मठमध्ये मुसलमानांना व्हिलन केलेला आहे. ही आहे पहिल्यांदा. म्हणजे मुस्लिम लीग वगैरे ते 1906 मध्ये येतं. त्यांचा राष्ट्रवाद कसा होता आणि तो किती मुसलमानांना घातक होता याचीही मांडणी मी करणार आहे. पण ब्राह्मणी हिंदू राष्ट्रवादाची मांडणी ही बंकिमचंद्र चटर्जींनी आनंद मठमध्ये करून ठेवली. जेव्हा स्वतः हिंदू असलेले
स्वातंत्र्य सैनिक भारतासाठी ब्रिटिशांच्या विरोधात लढून कुर्बानी देत आहेत. अशफाकुल्ला लढतायत, राजगुरू लढतायत, आझाद लढतायत. असंख्य हिंदू मुस्लिम ज्यांच्या डोक्यात धार्मिक राष्ट्रवाद नाही तर भारताचं स्वातंत्र्य आहे, ते ब्रिटिशांच्या विरोधात लढतायत. आणि बंकिमचंद्र चटर्जी आनंद मठमध्ये हिंदू राष्ट्राची मांडणी करतायत. आणि हिंदू राष्ट्राचा विलन कोण आहे? हिंदू राष्ट्राचा विलन या देशातील मुसलमान आहे. मॉब लिंचिंगची प्रक्रिया त्या आनंद मठमध्ये आहे, जरा वाचा. तिथला योगी, त्यामध्ये असलेला जोगी, तो आपल्या अनुयायांना घेऊन मुसलमानांना घेरतो, मारतो, गोवंश कापता म्हणून त्यांची हत्या करतो, त्यांची घरं लुटतो. त्यांना शुद्ध करण्यासाठी त्यांना परत धर्मात घेणं, हिंदू धर्मात आणणं याची मोहीम चालवतो. बलात्कार करा म्हणून आदेश देतो. वाचा नीट. आणि जगातली हे एकमेव कादंबरी असेल मला वाटतं ज्याच्यात 200च्या वर दुरुस्त्या झालेल्या आहेत. प्रत्येक आवृत्तीला नवीन दुरुस्ती झाली. मित्रांनो, या आनंद मठाने ज्या हिंदू राष्ट्रवादाची मांडणी केली त्या हिंदू राष्ट्राच्या मांडणीमध्ये या देशातील आदिवासी मागासवर्गीय हा शूद्र म्हणूनच गणल्या गेलेला आहे. आणि त्याला राजकीय, त्याला प्रशासकीय सहभागिता नाकारलेली आहे. पुढं 1927 मध्ये सावरकर द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडतात, हिंदू राष्ट्रवादाचा सिद्धांत मांडतात. आणि महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला छेद देतात. इकडे 1906 मध्ये मुस्लिम लीग बनते. म्हणजे बंकिमचंद्र चटर्जीपासून जो ब्राह्मणी सांस्कृतिक हिंदू राष्ट्रवाद उभा राहतो, याच्या मुकाबल्यामध्ये मुसलमानांचा राज्यकर्ता वर्ग उभा राहतो. आणि हा राज्यकर्ता वर्ग मग ब्राह्मणी हिंदू राष्ट्रवादाच्या विरोधात इस्लामिक राष्ट्रवादाची संकल्पना वापरतो. आणि इस्लाम हा स्वतः राष्ट्र आहे, त्याचे अनुयायी स्वतः राष्ट्र आहेत, म्हणून आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहोत अशी मांडणी मुस्लिम सत्ताधारी वर्ग करतो. त्यांच्यापूर्वीच हिंदुत्व हे एक राष्ट्रीयत्वच आहे अशी मांडणी ब्राह्मणी सत्ताधारी वर्ग करतो आहे. लक्षात घ्या मराठी मुसलमानांनो, मुसलमानांचे सत्ताधारी वर्ग ज्यांच्या संपूर्ण विवेचनामध्ये तळागाळातील मुसलमान नव्हता, ती जनताच होती. आणि ब्राह्मणी हिंदुत्व राष्ट्रवाद ज्याच्या चर्चेचा विषय हा तळागाळातील कष्टकरी हिंदू वर्ग नव्हता. म्हणजे दोन्ही सांस्कृतिक, इस्लामिक सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि हिंदू राष्ट्रवाद मांडणारे हे दोन्ही समाजातील सत्ताधारी वर्ग आहे, ज्यांचा मुळातच संबंध तळागाळातील 80% कष्टकरी लोकांशी नाही. म्हणजे दोन्हीही राष्ट्रवाद दोन्हीही समाजाच्या 85% कष्टकरी लोकांच्या विरोधात मुळातच आहेत. ही भूमिका नीट मराठी मुसलमानांनी समजून आपली पावलं टाकायला पाहिजे. आता एकीकडे इस्लामिक राष्ट्रवाद म्हणजे मुस्लिम सत्ताधाऱ्यांचा राष्ट्रवाद आणि दुसरीकडे ब्राह्मणी हिंदू राष्ट्रवाद म्हणजे ब्राह्मणी वर्णवादी व्यवस्थेचा राष्ट्रवाद, याचा संघर्ष घडतो. हा संघर्ष घडू नये म्हणून महात्मा ज्योतिबा फुले फार चांगल्या पद्धतीनं बहुजन राष्ट्रवादाची मांडणी करतायत. आणि या बहुजन राष्ट्रवादामध्ये 18 पगड जातींच्या लोकांना एकत्र आणून शिक्षण घेण्यासाठी, राजकीय सहभाग प्राप्त करून घेण्यासाठी, प्रशासकीय यंत्रणेमध्ये आपले हक्क, व्यापारामध्ये आपले हक्क मागून घेण्यासाठी चालना देत आहेत. बहुजन राष्ट्रवाद हा संमिश्र संस्कृतीचा अत्यंत उत्कृष्ट राष्ट्रवाद आहे, जो महात्मा ज्योतिबा फुल्यांनी या दोघांच्याही विरोधात मांडण्यास सुरुवात ऑलरेडी केलेली होती. मित्रांनो, मोठी मजेशीर गोष्ट आहे, मराठी मुसलमानांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग बहुजन राष्ट्रवाद मांडत असताना महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शोधत काढत असताना त्यांना हिंदू राजे म्हणून कुठं संबोधित नाही, तर त्यांना बहुजन नायक, बहुजन पालक, 18 पगड जातींचा राजा, कुळवाडी भूषण, याच्यात मुसलमानही आलेत, महार मांग सांभारही आलेत, आदिवासी आलेत, ओबीसी आलेत, जनसाधारण हिंदूही आलेत. या सगळ्यांचा राजा
अशी मांडणी आणि अशी बहुजन राष्ट्रवादाची प्राथमिक मांडणी महात्मा ज्योतिबा फुले करतायत. आता ब्राह्मणी हिंदुत्वाचे मोरके आणि इस्लामिक राष्ट्रवाद म्हणून मुसलमानांचा सत्ताधारी वर्ग, ज्यानं कधीही मुसलमानांच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाची घोषणा केली नाही, सहभागाची कधीही तमा बाळगली नाही, ब्राह्मणी राष्ट्रवाद ज्यानं तर हिंदूंना शूद्रच ठरवलं, 80% लोकांना त्यांना तर ग्रंथरूपानं सगळं काही नाकारलं, या दोघांच्या राष्ट्रवादामध्ये कॉमन मॅन कुठं आहे? समस्याग्रस्त मुसलमान कुठं आहे? समस्याग्रस्त हिंदू कुठं आहे? म्हणून दोन्हीही राष्ट्रवाद, मी म्हटल्याप्रमाणे दोन्हीही समाजाच्या तळागाळातील समस्याग्रस्त 85% लोकांना चॅलेंज आहे. उपासना पद्धती म्हणून इस्लाम ठीक आहे, तुमच्या इबादतीची प्रक्रिया, तुमच्या अध्यात्माचा तो एक भाग म्हणून ठीक आहे. हिंदू धर्म म्हणून तुम्ही जे काही मानत असाल ते तुमच्या उपासनेचा, तुमच्या अध्यात्माचा भाग म्हणून आहे. पण तुमच्या राजकीय नियंत्रणाचा, तुमचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक नियंत्रणाचा भाग होत असेल तर तुमचं व्यक्तिमूल्य मार खातं. आणि संविधानानं दिलेलं एक मत एक मूल्य म्हणजे एका व्यक्तीला संपूर्ण यंत्रणेमध्ये बरोबरीचा अधिकार आपसुकच नगण्य होतो जर धर्मावर आधारलेलं राष्ट्रवाद तुम्ही स्वीकार करत असाल तर. पण फायदा कुणाचा होतो? दोन्ही धर्मातील, धर्माला धरून असलेल्या धर्ममंडळींना, पुरोहितवाद्याला, आलिमवाद्याला धरून असलेल्या मूठभर लोकांचा नेहमी वर्चस्व, नेहमी आर्थिक फायदा, नेहमी शैक्षणिक फायदा, नेहमी राजकीय फायदा होत असतो. म्हणून धर्माच्या आधारे असलेला इस्लामिक राष्ट्रवाद असो किंवा हिंदू राष्ट्रवाद असो, हा भारताला जडलेला मोठा रोगही आहे आणि धोकाही आहे. मी इबादतीचं बोलत नाही, मी मशिदीचं बोलत नाही, मी मंदिराचंही बोलत नाही, सध्या मी चर्च किंवा विहाराचं बोलत नाही, मी गुरुद्वाराचं बोलत नाही, मी जैन मंदिराचं बोलत नाही, मी धर्म आधारित राष्ट्रवादाचं बोलतो, हे लक्षात घ्या. मी कोणत्याही ग्रंथाचा उल्लेख करत नाही आहे, मी त्या आधारावर असलेल्या सगळ्या वर्चस्ववादी भूमिकेचा उल्लेख करतो आहे. मग 1906 मध्ये मुस्लिम लीग स्थापन झाली. आम्ही 800 वर्ष राज्य केलं म्हणून आम्हाला हे मिळावं, आमचं स्वतंत्र राष्ट्र आहेच. आणि इकडे जेम्स मिलनं मांडल्याप्रमाणे असंख्य स्वर्ण युग हिंदूंचं राज्य आहे म्हणून हे राज्य हिंदूंचंच आहे, अशी मांडणी दोघांकडल्या लोकांनी केली. यामधला भारतीय राष्ट्रवाद कुणी कुणी मांडला आहे? मराठी मुसलमानांनी याचा शोध घ्यावा. अरे बाबा, तुमच्या सगळ्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीमध्ये भारतीय राष्ट्रवाद मांडणारा नेता कोण आहे? शोध घ्या मराठी मुसलमानांनो. महात्मा ज्योतिबा फुले बहुजन राष्ट्रवाद मांडतात, ठीक आहे. मौलाना अबुल कलाम आझाद हे भारतीय राष्ट्रवादाच्या जवळ जाणारे आहेत. संपूर्ण भारतीय राष्ट्रवाद मांडलेला असं मी म्हणत नाही, पण अत्यंत जवळ जाणारे आहेत, अत्यंत संयमी. महात्मा गांधी यांनीही भारतीय राष्ट्रवाद फार चांगल्या पद्धतीनं मांडलेला आहे. पण सर्वात उत्कृष्ट भारतीय राष्ट्रवादाचं दर्शन, त्याच्यासाठी संघर्ष आणि त्याची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, हे मराठी मुसलमानांनी नीट समजून घ्यायला पाहिजे. बाबा रे, एकीकडे मुसलमानांच्या मूठभर लोकांची इस्लामिक राष्ट्रवादाची मागणी, ज्यामुळं संपूर्ण देशच इस्लामच्या नावाखाली आपल्या सत्तेत आणायचं, आणि ब्राह्मणी राष्ट्रवादाची, हिंदू राष्ट्रवादाची मागणी, ज्याच्या हिंदू संस्कृतीच्या नावाखाली चतुर्वर्ण व्यवस्थेच्या खाली अख्खा देशच दडपून टाकायचा. या संघर्षामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानून, छत्रपती शाहू महाराजांना म्हणजे गुरुस्थानी मानून, म्हणजे गुरुसारखे मानून, या सगळ्या लाईनमध्ये भारतीय राष्ट्रवादाला नीट आणि भारताच्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला येणाऱ्या स्वतंत्र भारताच्या व्यवस्थेमध्ये धर्म आधारित व्यवस्था खालसा करून नागरिक म्हणून उभं करण्याचं महत्त्वपूर्ण वैचारिक योगदान, राजकीय योगदान आणि प्रशासकीय योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे. आणि ते घडलं. काय घडलं? पाकिस्तान वेगळा झाला, भारत वेगळा झाला. सावरकरांनी जे लिहिलं, सावरकरांच्या मृत्यूनंतर गोलवरकर आलेत.
गोलवरकरांनी वी आर अवर नेशन डिफाईंडमध्ये मांडून ठेवलं की हा भारत म्हणजे होणारा स्वतंत्र होणारा देश हा हिंदू राष्ट्रच आहे. लक्षात घ्या, हिंदू राष्ट्रच आहे. आणि ते कसं आहे, सावरकरांनी जे मांडलं त्याच्या पुढं गोलवरकर मांडतायत की पुन्हा या देशाचे दोन मुख्य शत्रू ईसाई आणि मुसलमान. आणि बौद्ध नव्हते, बौद्ध 1956 नंतर झाले, पण छुप्या अर्थानं बौद्धही. म्हणजे जे ब्राह्मणी संस्कृतीला मानणार नाही ते या राष्ट्राचे म्हणजे आमच्या हिंदू राष्ट्राचे शत्रू. तर मग आता ब्राह्मणी संस्कृतीला कोण कोण मानणारे नाही आहेत? तर ब्राह्मणी संस्कृतीला न मानणारे या देशातील संतही आहेत. ब्राह्मणी संस्कृतीला न मानणारे या देशातील अनेक महामानव आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आहेत. मग या सगळ्यांना नाकारायचं नाही, त्यांनाही ब्राह्मणी हिंदुत्वाच्या झेंड्याखाली आणायचं आणि त्यांनाही ब्राह्मणी हिंदुत्वाचा गुणगान करणारे म्हणूनच मांडायचं, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना मोल्ड केलं या लेखांनी. म्हणजे मराठा सेवा संघ जर उतरला नसता तर शिवाजी महाराजांचा खरा धर्मनिरपेक्ष 18 पगड जातींचा राजा जे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जिवंत केलेलं होतं ते स्वरूप आलं नसतं. पुरंदरे प्रणीत किंवा ब्राह्मणी साहित्यकार प्रणीत हिंदू प्रतिपालक म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपालक राजा म्हणूनच छत्रपतींची मांडणी आणि प्रचंड मुस्लिम द्वेष असलेला, प्रचंड मुस्लिम दंगली घडवणारा तो प्रकल्प ब्राह्मणी व्यवस्थेने या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये राबवला होता, ज्याची म्हणजे यातना आजही मुसलमानांना भोगावी लागते, त्याचे फळ आजही मुसलमानांना भोगावं लागतं. पण मराठी मुसलमानांनी लक्ष दिलं काय याकडे की कसं द्वंद्व या देशामध्ये चाललंय? स्वातंत्र्यानंतर ब्राह्मणी व्यवस्थेपुढे जे सर्वात मोठं चॅलेंज होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांद्वारा निर्मित संविधान होतं. आणि या संविधानाने धार्मिक राष्ट्रवाद नाकारलेलं आहे. आणि स्वातंत्र्यानंतर किमान महाराष्ट्रापुरता आता येतो मी, महाराष्ट्रापुरता मराठी मुसलमानांनी हे समजून घेतलं असतं की आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे, महाराष्ट्र वेगळं झालेलं आहे आणि आम्ही अल्पसंख्याक आहोत, आम्हाला भूमिका कोणती घ्यायला पाहिजे? भूमिका पुन्हा धर्मवादीच जर घेत असाल तर तुम्ही ब्राह्मणवादाच्या जाळ्यात अडकलेला आहात. कारण तुमच्या धर्मवादी राजकीय भूमिकेवरच, कारण मुसलमानांनो तुमच्या धर्मवादी राजकारणाच्या भूमिकेवरच ब्राह्मणवादाला ब्राह्मणी हिंदू धर्माच्या राजकीय मांडणीची भूमिका घेता येते. आणि म्हणून ब्राह्मणवादाने, ब्राह्मणी हिंदू राष्ट्रवादाने आपला राष्ट्रवाद मोठा करण्यासाठी मुळात इस्लामला धरून राजकारण करणाऱ्या स्वातंत्र्यानंतरच्या महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरच्या मूठभर मुस्लिम नेत्यांना पोसले. हो, विश्लेषण करून सांगतो, जर वेळ मिळाला तर संदर्भासह सांगतो, मांडणी करून दाखवतो, सबूत देतो की मुस्लिमांच्या मूठभर लोकांना धर्मवादी भूमिका घेऊन राजकारण करण्यासाठी संघ मंडळींनी प्रोत्साहित केलं, सगळ्या प्रकारची मदत दिली आणि मुसलमानांचा धार्मिक भूमिका घेऊन राजकारण करणारा फळ जिवंत ठेवला. आणि या फळाच्या भरवशावरच 2014 मध्ये ते सत्तेवर येऊ शकलेले आहेत. मुसलमानांच्या काय अडचणी आहेत? बाबा रे, महात्मा ज्योतिबा फुले एवढ्या मोठ्या व्यवस्थेला चॅलेंज करतात, त्यांना मांडणारा त्यांच्या जातीचा समूह अल्पसंख्याक आहे, माडी समाज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभ्या ब्राह्मणी व्यवस्थेला, धर्मवादी राष्ट्रवादाला छेद मारतात. जेव्हा उभे राहतात, भूमिका घेतात, तेव्हा त्यांचा अस्पृश्य समाज या देशामध्ये अल्पसंख्याकच आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा समूह अल्पसंख्याक, पेरियर रामास्वामीचा समूह अल्पसंख्याक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समूह सुद्धा अल्पसंख्याक. पण धार्मिक राष्ट्रवाद मांडत असताना घेतलेली या तिघांची भूमिका ही बहुसंख्याकाची भूमिका आहे. त्यामुळे अल्पसंख्याक असून सुद्धा धर्मराष्ट्राच्या विरोधात बहुजनवादी राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद मांडण्याची धमक या नेत्यांमध्ये आली आणि त्यांच्या विचारधारेनं हा राष्ट्रवाद जिवंत केला. आणि स्वातंत्र्यानंतर जी संवैधानिक व्यवस्था झाली ती व्यवस्था ब्राह्मणी राष्ट्रवादाला, इतर कोणाच्याही राष्ट्रवादाला छेद देणारी आहे. मग करायचं कसं? ज्या प्रकल्पासाठी ब्राह्मणवादाने या देशाचे तुकडे केलेत, तुकडे व्हावेत अशी खेळी केली,
मुसलमानांना उचकवत असताना मुसलमानांसमोर सांस्कृतिक असुरक्षा निर्माण केली, अस्तित्वाचे प्रश्न निर्माण केले. या अस्तित्वाच्या प्रश्नाला, या सांस्कृतिक प्रश्नांना घेऊन हा लढा तीव्र होतो आणि मुसलमानांनी आपला राष्ट्र मागितला. मग हा हिंदूंचा राष्ट्र म्हणून हिंदू राष्ट्र बनावं अशी प्रचंड दडपण आणि प्रचंड अशी मागणी आणि लढाई केलेली आहे ब्राह्मणवादी व्यवस्थेनं. पण हा देश हिंदू राष्ट्र होऊ शकला नाही, म्हणजे ब्राह्मण हिंदू राष्ट्र होऊ शकला नाही. तर हा काय झाला? समस्त हिंदू, मुसलमान, 18 पगड, आदिवासी जाती जमाती, बौद्ध, शीख, ईसाई यांचा स्वतंत्र संविधान असलेला नागरिक भारत म्हणून उभा झाला आणि एक भारतीय राष्ट्रवाद उभा राहिला. हा भारतीय राष्ट्रवाद कुणाला चॅलेंज आहे? हा भारतीय राष्ट्रवाद संघाला चॅलेंज आहे. भारतीय राष्ट्रवाद, संविधानाचा भारतीय राष्ट्रवाद हा मुळात कोणत्याही धार्मिक राष्ट्रवादाला चॅलेंज आहे. आणि कोण आहे धार्मिक राष्ट्रवाद मानणारा? संघप्रणित हिंदू राष्ट्रवाद, जो बंकिमचंद्रांपासून तर गोलवलकरांपर्यंत येतो, मधात सावरकर येतात, इकडे जहालमतवादी येतात, टिळकांपर्यंत येतो, वगैरे वगैरे वगैरे. हा सगळा नथुराम गोडसेपर्यंत येतो. हा सगळा प्रवाह आपण पाहतो आहे. तो राम जन्मभूमी बाबरी मशिदीपर्यंत येतो. आणि वर्तमानामध्ये काय घडतं आहे 2020मध्ये, संसदापेक्षाही धर्मसंसद कशी वरिष्ठ होईल हे तुम्ही पुढं बघाच. पुढं या देशातील बहुजन समाज, 18 पगड जातीचा समाज, अल्पसंख्याक बघेल. ही अशी राष्ट्रीय संस्कृती आणि असा राष्ट्रधर्म मांडण्यास सुरुवात झालेली आहे जिथं सगळेच अल्पसंख्याक, कष्टकरी समाज म्हणजे 80% स्वतः हिंदू समाजातील मागासलेल्या हिंदूंना काढण्याची हिंमतसुद्धा होणार नाही या पुरोहितवादापुढं. पुरोहित राष्ट्रवाद हा राष्ट्रवाद म्हणून येऊ घातलेला आहे, हे नीट आपण ओळखलं पाहिजे. आणि मुसलमानांची काय अडचण आहे? मुसलमानांची अडचण अशी या धार्मिक राष्ट्रवादाची की मुळात मुसलमान महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर या आत्ता 12 ते 15% आहे. एव्हरेजमध्ये महाराष्ट्रात जर केलं तर 15% आहे आत्ता 2020मध्ये. 2011च्या जनगणनेमध्ये तो युनानुमसली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठं 12% आहे, कुठं 60% आहे, कुठं 20 आहे, असा विखुरलेल्या अवस्थेमध्ये एव्हरेजमध्ये 2011मध्ये तो 13% आहे. तर 2020मध्ये तो बहुतांशी 15% असेल, त्याच्यावरती नसेल. बाबा रे, 15% मुसलमानांनी जर धार्मिक राजकारण करण्यास सुरुवात केली, जशी की आहेच, तुम्ही फक्त धार्मिक राजकारण कराल तर तुमचं धार्मिक राजकारण किती लोकांना प्रभावित करणार आहे? 15% मुसलमान, त्याच्यात बालक काढा, त्याच्यात म्हातारे खोतारे काढा, त्याच्यात ज्यांच्याकडे वोटिंगचा अधिकारच नाही असे काढा. म्हणजे मुसलमानी धार्मिक राष्ट्रवाद जर मांडलं तर या महाराष्ट्रामध्ये केवळ 8 ते 9% लोकांचाच तो राष्ट्रवाद होतो. काय करणार आहात तुम्ही राजकारणामध्ये? 8% लोक एकत्र जरी आलेत, गल्ली बोळातनं सगळे मुसलमानं येऊन एकाच मैदानात जमा झाल्यात तुम्ही, तरी तुमचा हा धार्मिक राष्ट्रवाद काय बदल घडवणार आहे? परंतु तुमच्या भरोश्यावर, धार्मिक राजकारणाच्या रूपानं होणाऱ्या तुमच्या गर्दीवर जर ब्राह्मणवादाने राष्ट्रवाद घडवलं तर केवढं भयानक घडतं हे तुम्ही पाहिलात ना. दंगलींमध्ये, मॉब लिंचिंगमध्ये पाहिलात ना, बाबरीच्या विध्वंसात तुम्ही पाहिला ना. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले मुसलमानांनाही सांगत होते की नीट भूमिका घ्या. आणि जगातला इतिहास आहे रे मराठी मुसलमानांनो, जगातला इतिहास आहे. जो जो अल्पसंख्याक असतो तो मोठ्या भूमिकेनंच पुढं जातो. आणि ही भूमिका भारतीय राष्ट्रवादाची असली पाहिजे, ही भूमिका बहुजनवादी राष्ट्रवादाची असली पाहिजे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर या महाराष्ट्रामध्ये जो मुसलमान होता खेड्यापाड्यात, म्हणजे रजाकारांच्या त्या सगळ्या आंदोलनानंतर आणि निजामांना खालसा केल्यानंतर मुसलमानांच्या ज्या कत्तली झाल्या आणि स्वातंत्र्यानंतर ज्या कत्तली घडवण्यात आल्या, त्यामुळे दडपलेला, न्यूनगंड झालेला आणि ब्राह्मणी हल्ल्याने अत्यंत म्हणजे हतबल झालेल्या या मुसलमानांची अवस्था महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर नहाएगा क्या न निचोडेंगा क्या सारखी होती. तरी लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन जिवंत होतं, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं आंदोलन जिवंत होतं, पेरियार रामास्वामींचं आंदोलन जिवंत होतं, या देशामध्ये कम्युनिस्टांचंही आंदोलन जिवंत होतं.
समाजवाद्यांचंही आंदोलन जिवंत होतं. सामाजिक आंदोलनं जिवंत होत असताना स्वातंत्र्यानंतर नागरिक व्यवस्थेमध्ये काय मागण्या होत्या? शिक्षणाचा सहभाग. आणि महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जरा आकडे काढा, मुसलमानांच्या शिक्षणाचं प्रमाण आज किमान प्राथमिक शाळेनंतर 10वीपर्यंत 8 ते 10% गेले. त्यावेळेस फक्त 2% ते 2.5% होतं रे बाबा मराठी मुसलमाना. स्वातंत्र्यानंतर, महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर तुमच्या शिक्षणाचं प्रमाण 2.5% होतं. 2.5% मुसलमान काय करणार? जिथं इंटेलेक्च्युअलिटी नाही तिथं काय घोडं मारणार? ग्रामपंचायतीमध्ये सदस्य, मेंबर, नगर परिषदेमध्ये असं तसं याच्या पलीकडे राजकारणच नव्हतं. शिक्षण लागतं ना. तर तुमच्या समाजाकडे शिक्षणच नव्हतं. शिक्षण नसताना धार्मिक भूमिका घेणारे तुमचे नेते मुंबईला बसलेले होते. शिक्षण नसताना धर्म पहिले, मजहब पहिले, तहजीब बचाव. उर्दू भाषिक नेते तुमच्या डोक्यावर, उत्तर प्रदेशचे, बिहारचे नेते तुमच्या डोक्यावर. आणि त्यांनी मुंबईत बसून भूमिका घ्यावी. स्वातंत्र्यानंतर धार्मिक राजकारण करावं तिथून मुंबईमधून, आणि गडचेपी तुमची व्हायची. काय काय तुमची गरज होती? गरज धार्मिक राजकारणाची नव्हती. स्वातंत्र्यानंतर राजकारणाची गरज होती महात्मा फुलेंची लाईन पकडून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लाईन पकडून. हो, कारण मौलाना अबुल कलाम आझाद हिंदू मुस्लिम एकतेच्या पुढे सरकू शकलेले नव्हते. व्यक्ति स्वातंत्र्य, व्यक्ति का मूल्य, व्यक्ति की शिक्षा, व्यक्ति की नौकरी, व्यक्ति का सहभाग, मुस्लिम समाज के मागास वर्गीयों का आरक्षण, मुस्लिम समाज का ओबीसी, मुस्लिम समाज का अस्पृश्य जाति जमाती पर मौलाना अबुल कलाम आज़ाद साहब कुछ भी नहीं बोल पाए. इसलिए नहीं बोल पाए की फाळणीचं अत्यंत तणाव, फाळणीनंतर विस्कळीत झालेली मानसिक अवस्था, एकटा नेता होता तरी बहादूर सरकार लढत होता. ही सगळी अडचण त्यांची आपण समजून घेऊ. पण महाराष्ट्रातील मुसलमानांनी भूमिका घेतली काय? तुम्ही शिक्षित नव्हता म्हणून भूमिका घेऊ शकलेले नव्हते, पण ज्यांना भूमिका घ्यायची होती ते धर्मवादीच राजकारण करणारे होते, म्हणून तुमची फसगत झाली. शिक्षणात वाया गेलात तुम्ही. दुसरी अडचण, या देशाची अर्थव्यवस्था रिफॉर्म होत होती. ब्रिटिशांचं काळ गेल्यानंतर पुंजीवादी आणि विदेशी निर्यातीवर अवलंबित असलेली आणि आयातीवर अवलंबित असलेली अर्थव्यवस्था गेली, आणि देशीय व्यवस्थेला, उत्पादनाला उत्तेजना देणारी नवीन संमिश्र अर्थव्यवस्था बाबासाहेबांच्या डोक्यातून अस्तित्वात आलेली होती. आणि भारताची अर्थव्यवस्था संमिश्र अर्थव्यवस्था म्हणून स्वीकार करण्यात आली, ज्याची मोठी भूमिका या देशातील, या महाराष्ट्रातील मुसलमानांना घ्यायची होती. कारण शिक्षणात जरी 2.5% होता तरी 95% हा व्यवसायात होता. कोणताही का असाना व्यवसाय, फ्रूटचा का असाना, भंगारचा का असाना, शेतीचं का असाना, मनियारीचं का असाना, बकऱ्याचं विकण्याचं का असाना, गाय पालनाचं का असाना, भाजी विकण्याचं का असाना, अंडे विकण्याचं का असाना, नड्डे विकण्याचं का असाना, अरे ब्रेड विकण्याचं का असाना, फुगे विकण्याचं का असाना, भांडे बनवण्याचं का असाना, 18 पगड जातीचा मुसलमान या महाराष्ट्रामधला 95% हा व्यवसायामध्येच होता. आणि त्याच्या व्यवसायाला उठाव मिळावं म्हणून संमिश्र अर्थव्यवस्था स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये येऊ घातलेली होती. कौन तुम्हारा मुस्लिम नेता सम्मिश्र अर्थव्यवस्था को लेकर 18 पगड़ मुसलमानों के बारे में बोल रहा था? मराठी मुसलमानांनो, कोण बोलत होता? शुगर फॅक्टऱ्या निर्माण झाल्या, सहकारी कारखाने निर्माण झाले, सहकारी संस्था उभ्या झाल्या. या सगळ्या इकॉनॉमिकल अपलिफ्टमध्ये तुम्हाला मोमीनपुरातच कोंबलं की, तुम्हाला मस्जिदीच्या बाजूलाच कोंबलं की, तुम्हाला मोमीनपुरा ते कब्रस्तान याच्या बाहेर निघू दिलं नाही. मराठी मुसलमानांनो, या देशातील जी सहकारी चळवळ होती त्याच्यामध्ये सुद्धा हिरिरीनं भाग घेतला असतात तुम्ही, तर आज तुमच्याकडे बँकिंग सेक्टर असतं. 10% जरी मिळालं असतं, ठीक आहे, एक क्षत्रिय मराठ्यांचं राजकारण जरी असेल, त्यांची सत्ता जरी असेल, पण त्यांचे मुख्य सल्लागार तुम्हीच होता ना, मुख्य हस्तक तुम्हीच होता ना. तुमच्या गल्ली बोळातून ही सत्ता राहावी, काँग्रेसची, राकाची वगैरे वगैरे, आता ही शिवसेनेची, भाजपाची, तुम्हीच राबताना तुमच्या मोहल्ल्यांमध्ये घरोघरी जाऊन.
मराठी मुसलमानांनो, तेव्हाही तुम्ही लक्षात आणलं असतं की धार्मिक राजकारण आमच्यासाठी बिलकुलच कामाचं नाही. त्याचा मुडता 1947 पडलेला आहे. पाकिस्तानच्या नावानं ते कलेवर गेलं. आता राहिलेल्या भारतामध्ये आम्हाला बहुजनवादी भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि मराठी भाषेला धरून ते घेणं, मराठी इतिहासाला जिवंत करीत ते घेणं, मराठी हिरोज महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून अनेक हिरोज यांना हाती घेणं गरजेचं आहे. ही खेळी जर मराठी मुसलमानांनी केली असती तर 2020 सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात अडगडीत पडला नसता. बँकिंग व्यवस्था, अर्थव्यवस्था तुमच्या हातून गेली, शिक्षण व्यवस्था तुमच्या हातून गेली. तिसरं, प्रशासकीय यंत्रणेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांना तुमच्या बाजूने उभं व्हावं लागतं. अरे बोला ना रे मराठी मुसलमानांनो, एक नेता 1902 छत्रपती शाहू महाराजांना ही दूरदृष्टी यावी की महाराष्ट्रातील जास्त म्हणजे बहुतांशी मुसलमान हा मागासवर्गीय आहे आणि तो प्रशासकीय यंत्रणेत नाही आणि त्याला इतकी ब्राह्मणी व्यवस्था ज्याप्रमाणे अस्पृश्यांना येऊ देत नाही, ओबीसींना येऊ देत नाही, अनुसूचित जाती जमातींना येऊ देत नाही, तसंच मुसलमानांनाही येऊ देत नाही. आणि ज्याप्रमाणे अस्पृश्यांना आणायचं आहे, आदिवासींना आणायचं आहे, ओबीसींना आणायचं आहे, त्याचप्रमाणे मुसलमानांना प्रशासकीय यंत्रणेमध्ये आणायचं असेल आणि समानतेचा मान त्यांना द्यायचं असेल तर आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. ही भूमिका एका हिंदू राजाला घ्यावी लागते रे मराठी मुसलमानांनो. आणि छत्रपती शाहू महाराज तुम्हाला पहिल्यांदा 1902 अनुसूची 55 मागासवर्गीय मुसलमान म्हणून आरक्षण देतात. तेव्हाही तुम्ही भूमिका घेतली असती तर धर्मवादी राजकारणाला छेद मारण्याची शक्ती तुमच्यात राहिली असती. कारण तेव्हा तुम्ही मुसलमानवादी नसता, तेव्हा तुम्ही हो राजकीय दृष्टिकोनातून बहुजनवादी असता. तुमची उपासनाची पद्धती कुठंच गेली नसती. तुमचा अल्लाह खुदा, तुमचा हज, तुमचा रोजा, तुमचे ईद कुठंच गेले नसते, जसे आज गेले नाही. पण राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, अरे शैक्षणिक व्यवस्था तुमच्या हाती असती रे जर बहुजनवादी भूमिका घेतली असती. आरक्षण सुद्धा बरोबर लढले नाहीत, ते सुद्धा टिकवून ठेवले नाही. स्वातंत्र्यानंतर धर्मवादी राजकारण करणाऱ्यांनी मराठी मुसलमानांनो एक आमच्या विरोधी भूमिका घेतली. म्हणजे समाजाच्या विरोधातच कशी भूमिका घ्यायची हे जर शिकायचं असेल तर मुसलमानी धर्म राजकारण करणाऱ्या लोकांकडून शिका. हम धेड है क्या, हम क्या महार चंबार है क्या, हमको काय को आरक्षण होना, हम भीख मांगने वाले हैं क्या. चोरियां करेंगे ना, गांजा बेचेंगे ना, दारू बेचेंगे ना, पाकिट काटेंगे ना, लफड़ा करेंगे ना, स्मगलिंग करेंगे ना, लेकिन आरक्षण नहीं मांगेंगे. अपने लिए थोड़ी है. कुणी मांडली रे भूमिका? मराठी मुसलमानांनो 85% 90% तुम्ही 18 पगड जातीची माणसं, परंपरागत व्यवसायामध्ये आयुष्य जगणारी माणसं, ज्या परंपरागत व्यवसायाला इंडस्ट्रीजमध्ये बदलण्यासाठी संमिश्र अर्थव्यवस्थेमध्येच तुमच्या राजकारणाची वाटचाल व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. अरे शिक्षणाशिवाय प्रगतीच करता येत नाही. म्हणून शैक्षणिक वाटा तुमचा नीट तुमच्या स्थानिक भाषेमध्ये व्हावं म्हणून पहल करण्यात आली नाही. कारण उर्दूचं बोकांड, पण बोकांड बसवत असताना कमीत कमी उर्दूमध्ये समाजाची प्रचंड प्रगती होईल असली एखादी चांगली शैक्षणिक व्यवस्था 70 वर्षात, पहिली स्वातंत्र्यानंतरची 25 वर्ष तर हमाल पैदा करणारी उर्दूची व्यवस्था होती हो, हमाल. काढा सगळ्या महाराष्ट्राचा 20-25 वर्षाचा तो स्ट्रक्चर काढा एज्युकेशनचा. 3री 4थी त्याच्या पलीकडे शाळाच नाही. 4थी शिकणारा मुसलमान फक्त ट्रकच्या मागे शेरो शायरी लिहून 20-25 रुपये 15 रुपये कमवणारा होऊन बसला, किंवा पानठेल्यावरती पान लावत असताना तोंडात पान कोंबून गझल म्हणणारा मुसलमान म्हणून बसला. प्रशासकीय यंत्रणेतून गायब. मग धार्मिक राजकारण तुमच्यापुढं कसल्या अडचणी उत्पन्न करते? आरक्षण गेलं, प्रशासकीय यंत्रणेतून गेले, राजकारण धार्मिक चालू असल्यामुळं तुम्ही तुमच्या मोहल्ल्यात कोंबल्या गेल्यात. कुठूनही निवडून येण्याची तुमची आता ऐपत राहिलेली नाही. एखादा शेख निवडून आला तरी त्याला भूमिका कोणती घ्यावी लागते हे तुम्ही बघताच. मित्रांनो, आता वर्तमानामध्ये जो धार्मिक राष्ट्रवाद आलेला आहे तो आता मुसलमानांचा नाही,
तो बौद्धांचा नाही, तो ईसाईंचा नाही, तो शिखांचा नाही, तो पुन्हा हिंदुत्वाच्या नावानं ब्राह्मणी राष्ट्रवाद आलेला आहे. आणि या ब्राह्मणी राष्ट्रवादानं मुसलमानांच्या पुढं पुन्हा काय अडचणी उपस्थित केलेल्या आहे. नंबर एक, स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जगणारा मुसलमान हा बहुजनवादी भूमिका घेण्यास राजकीय दृष्टीने अपयशी ठरला असेल तरी दुसरी बाजू मी मांडतो आहे, प्राध्यापक जावेद पाशा जबाबदार माणूस म्हणून, मुसलमानांची, अशिक्षित मुसलमानांची दुसरी बाजू हिंदू समाजाला, ओबीसी समाजाला आणि आंबेडकरी समाजाला समजून घेण्यासाठी मांडतो आहे की बाबा रे, या अशिक्षित समाजानं व्यवहारात मात्र बहुजनवादी भूमिकाच घेतलेली आहे. लहान मोठा व्यवसाय करणारा हा 85% मुस्लिम समाज, यानं समाज मन जपत असताना, समाज व्यवहार करत असताना धर्मांध भूमिका कधीच घेतलेली नाही. तो बहुजनवादी म्हणूनच राहिलेला आहे. म्हणून चौकात भाजी विकत असताना, गाड्यावर आपलं पोट पाडत असताना, भंगारसाठी माल गोळा करत असताना, हमाली करत असताना, रिपेरिंगची कामं करत असताना, पंचर काढत असताना, कोंबड्या विकत असताना यानं बहुजनवादीच भूमिका घेतलेली आहे. परंतु संघाचं जे हिंदू राष्ट्रवादाचं बोकूड आहे, संघाचं जे हिंदू राष्ट्रवादाचं जोखडदंड आहे, ते मुसलमानांना कायम शत्रू म्हणून सादर करतं. आणि हे शत्रुत्व कोण जपतो? सादर करतं ब्राह्मणवाद, पण ते जपतं या देशातील हिंदू ओबीसी. जो ओबीसी मुसलमानांच्या घराला लागून असतो, त्याच्या वस्तीच्या बाजूला असतो, दिवस रात्र तो मुसलमानांना पाहतो. दिल्लीची वर्तमानाची दंगल, सगळे मारणारे ओबीसीच होते, हल्ले करणारे. एकही कुलकर्णी दोषी नाही. तिकडे बाबरी मशीद पाडायला सगळे ओबीसी गेले आणि आता राम मंदिर झालं, एक पण ओबीसी नाही, सगळे तेच भुगतो. हा आलेला राष्ट्रवाद ज्याप्रमाणे मुसलमानांची गडचिपी करतो, मुसलमानांपुढं अडचण अशी आहे की त्यानं जगावं कसं. कोरोनाच्या माध्यमातून पुन्हा धर्मांध खेडी करून मुसलमानांना भाजी विकण्यापासून तुम्ही रोकाल. ब्राह्मणी हिंदू राष्ट्रवाद मांडत असताना गवळी मुसलमानांची मुस्कटदाबी कराल. गाय पालन करणाऱ्या, गायी पाळणाऱ्या मुसलमानांची मुस्कटदाबी कराल. अरे, ट्रक घेऊन जाणाऱ्या मुसलमानांना माराल. मुसलमान समाजापुढील ह्या अडचणी आहेत की ब्राह्मणी राष्ट्रवादाचा जहर हा हिंदूंच्या डोक्यामध्ये तुम्हाला कायम शत्रू म्हणून उभं करतो. म्हणून तुम्हाला उपाय शोधून काढावी लागतील. ते उपाय संघर्षाची आहेत, पण कोणता संघर्ष? हिंदू समाजासोबत नाही. संघर्ष ब्राह्मणी व्यवस्थेशी करत असताना संघर्ष स्पर्धात्मक परीक्षेमध्ये उतरण्याचा संघर्ष, IAS IPS प्रशासकीय यंत्रणेमध्ये सहभागी होण्याचा, जाण्याचा संघर्ष. बँक तुम्हाला देत नाही. या संघी हिंदू राष्ट्रवादाच्या प्रभावात बँकमध्ये बसलेले मॅनेजर्स आहेत, बँकचे मालक आहेत. मुसलमान दिसला की क्रॉस, नो लोन. इथं संघर्ष करावा लागेल. तुमची स्वतःच्या बँका उभ्या कराव्या लागतील. स्वतःची ग्रंथालय उभे करावी लागतील. अरे, स्वतःची बहुजनवादी सेवा आणि भूमिका मांडणारे साहित्य मराठी मुसलमानांना उभं करावं लागेल. आणि राजकारणाचा फळ उभं करत असताना आज प्राध्यापक जावेद पाशा बोलतो आहे की महाराष्ट्रात किमान महाराष्ट्रीयन बहुजनवादी भूमिका घेऊन महात्मा ज्योतिबा फुले ते मौलाना आझाद, महात्मा गांधी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपला राजकीय नेतृत्वाचा वैचारिक आधार मांडून स्वतंत्रपणे राजकीय भूमिका घेऊन बहुजन समाजासोबत ताळमेळ बसवणाऱ्या राजकीय मराठी मुसलमानांच्या पक्षाची नितांत गरज मराठी मुसलमानांना आहे. उत्तर प्रदेश आधारित कोणत्याही पक्षाच्या भरोशावर किंवा महाराष्ट्राबाहेरील कोणत्याही पक्षाच्या भरोशावर तुम्ही मराठी मुसलमानांचं राजकारण उभंच करू शकणार नाही. कारण यांचे धागेदोरे वरच्या लेवलला कुठं अटकलेले आहेत. त्याला हेंडूक म्हणतात ना कुत्र्याचं, ते कुठं अटकलेलं आहे तुम्हाला नाही कळणार. यांचे मोठाले धंदे आहेत. इकडे विरोध करायचो शिवसेनेला, पण तिकडे सेनेच्याच राज्यामध्ये, नगरपालिकेमध्ये मोठाले कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे. इकडे मुसलमानांच्या विरोधात बोलायचं, पण तिकडे मुसलमानांच्या कॉन्ट्रॅक्टरसोबतच मोठाले पुलं घ्यायचे, टॅक्सी चालवायच्या, ट्रॅव्हल्स चालवायच्या. अरे गरीब मुसलमानांनो, हे सगळं तुम्हाला नाही कळत रे. तुम्ही बडीचे वखरे आहात. आता कुर्बानी झाली,
तो बोकड मरतो ना, जन्नतीत जाण्यासाठी आपल्याला तो जिवंत होऊन मोठं करेल. तुम्ही कुणासाठी मरता हेच कळत नाही आपल्याला. म्हणून तुम्ही स्वतंत्रपणे भूमिका घेऊन महाराष्ट्रीय मुसलमानांनी स्वतःचा पक्ष स्थापन करणे गरजेचं आहे आणि मराठी संस्कृतीवर आधारलेली एक विचारधारा, एक मोठं संघटन, ज्या माध्यमातून वैचारिक भूमिका घेणारा मराठी मुसलमान उभं होईल, जेणेकरून प्रशासन, राजकारण, अर्थकारण आणि शिक्षण या चारही महत्त्वाच्या संस्थांमध्ये तो स्पर्धेत उतरेल, सहभागी होईल. ब्राह्मणी हिंदू राष्ट्र अफवा आणि खोट्या प्रवाहावर चालतो, खोट्या साहित्यावर चालतो. मराठी मुसलमानांची अडचण अशी आहे की तुमच्याकडे चॅनलच नाही रे. बोंबा खूप माराल तुम्ही, पण तुमच्याकडे चॅनल नाहीत. मराठी मुसलमानांपुढे ही अडचण आहे की त्याची सत्याची मांडणी मुसलमान मोहल्ल्यातच मुसलमानांजवळ जात नाही, पण ब्राह्मणी हिंदू राष्ट्राच्या खोट्या मुसलमान विरोधी मांडणीला संपूर्ण जगभर प्रसारण मिळतं. तुमच्याकडे वर्तमानपत्र नाहीत, तुमच्याकडे प्रसार यंत्रणा नाही. ही मुसलमानांची अडचण आहे. तुमच्या बाजूला राहणारा कुंभार रात्रंदिवस मडके बनवतो, तुम्ही मडके घेऊन येता, तो तुमच्या घरी पाणी पितो, तुम्ही त्याच्या घरी जाऊन बसून पाणी पिता. दंगल झाली की हा कुंभारही हिंदू बनतो. आम्ही म्हणतो ना, दर्ग्यामध्ये बिर्याणी खायला किंवा जर्दा वाटायला सगळे मराठे, हिंदू, OBC सगळे येतात. दंगलीमध्ये पटकन हिंदू बनतात. मग ते दर्गाचं समन्वय जातं, ते खाल्लेला जर्दा जातो, ते बिर्याणी जाते, ती गोडधोड जाते. प्रशासन यंत्रणेमध्ये असलेल्या पोलिसांचंही तेच. काय उपाय आहे मराठी मुसलमानांनो? धार्मिक हिंदू राष्ट्रवाद जो संघ प्रणित आहे त्यानं घडवलेली ही विकृती आहे. संतांनी, माझ्या तुकारामांनी घडवलेलं राष्ट्रवाद फार सोज्वळ आहे. माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवर्षी साधे असं म्हणत असताना सर्वसमावेशक राष्ट्रवाद घडवलेला आहे. मराठी मुसलमानांनी ही भूमिका उचलून घेतली पाहिजे. अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह बगर नाही कोय. जिक्र करो अल्लाह की बाबा सबले अंदर बेश, जो नर मुझे वही भया दरवेश म्हणणाऱ्या संत तुकारामांची भूमिका मराठी मुसलमानांनी उचलून धरली पाहिजे. बाबा शेख मोहम्मदांची, बाबा फरीदांची, ख्वाजा निजामुद्दीनची भूमिका उचलून धरली पाहिजे मराठीत. आणि आपल्या अडचणीवर मात करण्यासाठी नव्या युगाची पहाट आपण स्वतः केली पाहिजे. नाही तर ऑगस्टनंतर भयानक संकट तुमच्यावर कोसळणार आहेत. तुम्हाला पत्ताही लागणार नाही, पण शत्रू तुम्ही असाल. जेव्हा युद्ध होईल तेव्हा तुमच्याकडे शस्त्र नसतील, तुमच्याकडे अर्थव्यवस्था नसेल, तुमच्याकडे शिक्षण नसेल आणि एखाद्या बेंडव्यामध्ये कोंबड्या कोंबावी आणि कचकच कापून काढावी असल्या मोहल्ल्यांच्या 4 गल्ल्या तुमच्या बंद होतील. कुठेही नसलेला मुसलमान हिंदू राष्ट्राचा शत्रू म्हणून हिंदूंकडूनच कापण्यात येईल. कापणाऱ्या हिंदूंना कळणार नाही की आपण काय करत आहोत आणि कापल्या जाणाऱ्या मुसलमानांना कळणार नाही की आपण काय करणार आहोत. पण या सगळ्या रणधुमाळीमध्ये महत प्रयासानं, महत कुर्बानीनं, रात्रंदिवस मेहनत करून ज्या राष्ट्राला आपण ब्रिटिशांच्या कचाट्यातून सोडवलं आणि मोठाला रोग स्वतःला जडलेला असताना, शुगर असताना, BP असताना, बेंबी खाली जखम झालेली असताना, अरे बसता येत नसताना माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासाठी, माझ्यासाठी, या देशाच्या शेवटच्या नागरिकासाठी जे संविधान दिलं, ती संवैधानिक लोकशाहीच उद्ध्वस्त होती की काय असं चित्र आहे. आणि असं जर झालं तर ते उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून मराठी मुसलमानांनो, अरे नीट भूमिका घ्या. राज्याबाहेरील नेतृत्व नाकारा. नेतृत्व नाकारा म्हणतोय मी, माणसाला नाकारायचं नाही, मुसलमानाला नाकारायचं नाही. राजकीय खेळी हे राजकीय पद्धतीनंच करा. महाराष्ट्रातील मुसलमान उभं करा. आज तुमच्याकडे 36 जिल्हे आहेत. 36 जिल्हे म्हणून सगळं राजकारण मुंबईमध्येच. मुंबईमधनं मुसलमान नेता बोलतोय वही सच्ची, आणि पक्षही मोठी सुंदर खेळी करतात तुमच्यासोबत. एका खानाला दिलं मुंबईला पद मंत्री की झालं, संपूर्ण 36 जिल्हे 37 जिल्हे पालथी पडतात मुसलमानांचे. एखाद्या मुसलमानाला पक्षामध्ये सरचिटणीस बनवून टाकलं की अख्खे 36 जिल्ह्याचे मुसलमान पालथे पडतात. पण मुसलमानांचं शैक्षणिक, आर्थिक प्रश्नावर कोणी बोलतच नाही, प्रशासकीय सहभागावरती बोलत नाही. म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसलमानांचं सशक्त राजकारण चालू झालं पाहिजे.
अर्थकारण चालू झालं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका मांडतो आणि आपली रजा घेतो. मी प्राध्यापक जावेद पाशा. पुढच्या वेळेस भेटूया पुन्हा नवीन प्रश्नाला. धार्मिक राष्ट्रवाद तुमच्यासाठी अत्यंत धोक्याचं आहे. धर्म जपा रे बाबांनो. फक्त राष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही तरी धर्म आणणार नाही आणि ब्राह्मणी हिंदू धर्म राष्ट्रवादाला छेद द्याल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.